एकदम डबल फुलणारे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स वर्षभरासाठी साठवण्यासाठी आपण बनवूया। चला तर इथे मी 3 बटाट्याची साल काढून पाण्यात ठेवायचे। बटाटे साल काढल्यानंतर पाण्यात ठेवायचे म्हणजे कलर बदलते। नंतर चिप्स पाडल्यानंतर सुद्धा ते लगेच पाण्यात टाकायचे। पाण्याच्या बाहेर जास्त चिप्स बाहेर ठेवायचे नाही, नाहीतर त्यांचा कलर बदलतो आणि पांढरे शुभ्र वेफर्स होत नाही। 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। ज्या पाण्यात ठेवणार आहे त्यामध्ये 2-3 तुरटीचे खडे घालून रात्रभर झाकून ठेवायचं। पूर्ण वेफर पाण्याखाली गेले पाहिजे। सकाळी उठल्यावरती पाणी ओतून द्यायचं, दुसरं पाणी टाकायचं आणि एका पातेल्यामध्ये 1 किलोला 1 चमचा याप्रमाणे तुम्ही एका बॅचमध्ये करत असाल तर 5 चमचे घाला। मी इथे 5 किलोचे वेफर्स बनवणार आहे। अर्धे घातले तर 3 चमचे सुरुवातीला घालायचे आणि दुसऱ्या बॅचमध्ये 2 चमचे मीठ घालायचं, कारण ह्याच पाण्यामध्ये आपण दुसरी वाफ देणार आहे। मस्त उकळी आली की 5 मिनटं याला वाफ द्यायची। तोपर्यंत 5 मिनटांमध्ये छान वेफर्स शिजले जातात। चेक करायचं। कच्चा बटाटा असा एकदम कडक असतो, असं वाकवल्यानंतर त्याचे तुकडे होतात आणि शिजलेला बटाटा असा मुडपला तरी तुकडे होत नाही, याच्यावरून लक्षात येतं। आणि जास्त शिजवायचा नाही, 80%च वेफर शिजवायचा आणि जास्त कच्चा जर राहिला ना तर मग काळपट होतात। तर बघा ते काढून घ्यायचे झाऱ्याने आणि दुसरे वेफर त्या पातेल्यामध्ये टाकायचे आणि मस्त असे कपड्यावर सुकत घालायचे। एका दिवसात वेफर छान सुकले जातात बघा। तळल्यानंतर डबल फुलतात यांनी एकदम पांढरे शुभ्र, खायला एकदम मस्त। आणि डिटेल रेसिपी चॅनलला अपलोड आहे, नक्की बघा।